नात्याने त्यांनी माझ्याकडून अनेक चुकांची दुरुस्ती करून घेतली. वेळेप्रसंगी माझ्या चांगल्या गोष्टींच्या कौतुकही त्यांनी केलं आणि एवढंच नव्हे तर अतिशय प्रेमाने सुंदर प्रस्तावनासुद्धा माझ्या पुस्तकाला त्यांनी लिहून दिली. याही पलीकडे जाऊन अरविंद पाटकरांपर्यंत पोचवण्यासाठी त्यांनी जी काय मदत केलेली आहे, मला वाटतं मी त्यांची कृतज्ञ आहे. यानंतरचा माझा प्रवास सुरू झाला अरविंद पाटकरांबरोबर. अरविंद पाटकर, त्याच्यानंतर आशिष पाटकर, आमचे संपादक मंडळी, छायाचित्रकार, मुखपृष्ठकार गिरीश सहस्त्रबुद्धे, अशा सगळ्या पुरुषांच्या मदतीचे हात या पुस्तकाला लाभले आणि आज हे पुस्तक आपल्यासमोर प्रकाशित होत आहे. दुधात साखर म्हणावी तसं आजच्या कार्यक्रमाला डॉक्टर श्रीखंडे सरांनीसुद्धा येण्याचं मान्य केलं आणि या जगतविख्यात सर्जनचे 2 हात आज आशीर्वादाच्या रूपाने माझ्यावर पाठीवर पडत आहेत. मी खरोखर स्वतःला भाग्यवान समजते. मला बऱ्याच जणांनी विचारलं, तुम्ही अचानक पुस्तक कसं काय लिहिलं? तर अचानक वगैरे काही लिहिलं नाही मी पुस्तक. अगदी लहानपणापासून थोडंसं कथा, काव्य, विविध ठिकाणी लेख पाठवणे असं माझं लेखन सुरू होतं. आणि हा लेखनाचा वारसा मला खरं तर माहेरून आणि तसंच सासरहून दोन्हीकडून लाभलेला आहे. आत्ताच 15 दिवसापूर्वी माझ्या आईचा 3रा कथासंग्रह प्रकाशित झाला. माझ्या आईचे वडील त्यांनीसुद्धा त्या काळात आयुर्वेदाकरता अनेक टेक्स्टबुक्स लिहिली होती. म्हणजे 2 पिढ्यांपासून माझ्याकडे हा लेखनाचा वारसा आलेला आहे. तसंच सासरीसुद्धा माझे सासरे, त्यांचीसुद्धा अनेक पुस्तकं प्रकाशित झाली आहेत आणि योगायोग म्हणजे पुढच्या 15 दिवसात त्यांच्या एका पुस्तकाची 5वी आवृत्तीसुद्धा प्रकाशित होते आहे. याही पलीकडे जाऊन माझे आजे सासरेसुद्धा त्या काळी गणितावर त्यांची टेक्स्टबुक्स होती. म्हणजे दोन्हीकडून, सासर आणि माहेरून दोन्ही बाजूनी मला 2-2 पिढ्यांचा जो वारसा लाभलेला आहे तो मी माझ्या परीने थोडासा पुढे नेण्याचा प्रयत्न करते आहे आणि तो करीत राहीन असं मी आश्वासन आज त्यांना देते. आता थोडंसं या पुस्तकाविषयी. 20-22 वर्षांच्या प्रॅक्टिसमध्ये जेव्हा मी अनेक रुग्ण बघते, प्रत्येक वेळेला औषधं दिल्यानंतर प्रश्न असतो, डॉक्टर मी काय खाऊ, काय पथ्य करू? जेव्हा रुग्ण असा प्रश्न मला विचारतात त्यावेळी मला खरोखर आनंद वाटतो की दे आर कॉन्शियस अबाउट देअर डाएट. त्यांना आहाराविषयी काहीतरी प्रेम वाटतं आहे आणि म्हणून ते हा प्रश्न विचारत आहेत. आणि अशा वेळेला मग मी त्यांना औषधाच्या बरोबरीने काय पथ्य करायचं, काय नाही करायचं, काय खावं, किती प्रमाणात खावं, अशा तऱ्हेच्या सूचना करत होते. हळूहळू त्यांना औषधाच्या जोडीने काही छोटे घरगुती उपाय सुचवू लागले की ज्या औषधी उपायांनी त्यांचा औषधाचा डोस कमी होऊ शकेल, अशा तऱ्हेची छोटीशी रेसिपी जी घरात तुम्ही करून बघू शकता, अशा तऱ्हेची मी त्यांना सुचवू लागले. आणि पेशंट्स मला येऊन सांगू लागले की डॉक्टर, त्या दिवशी तुम्ही मला हे सांगितलं अमुक फार छान फायदा झाला. अमुक एक काढा तुम्ही मला दिला होता, तो प्यायल्याबरोबर मला एकदम खूप बरं वाटलं. आणि मग असे अनुभव मी हळूहळू माझ्या गाठीशी बांधू लागले. काही गोष्टी मी टिपून घेऊ लागले आणि मग हळूहळू माझा इंटरेस्ट त्यातला वाढायला लागला. मग ह्या गोष्टीचा मी अभ्यास करू लागले. आणखीन आपल्याला लोकांना काय देता येईल याचा विचार करू लागले. आणि ह्यातूनच माझा अनुभव आणखीन वाढत गेला. आणि हे अनुभव सांगण्यासाठी किंवा प्रेक्षकांपर्यंत पोचवण्यासाठी 3 वर्षापूर्वी मला वैजयंतीताई आपटे यांनी मी मराठीवर संधी दिली. खरं तर त्याबद्दल मी त्यांचीसुद्धा आभारी आहे. लज्जतदार कार्यक्रमामधून मी हे विचार प्रेक्षकांपर्यंत पोचवू शकले आणि त्यानंतर खूप छान प्रतिसाद मिळू लागला. लोकांनी येऊन मला सांगितलं, रस्त्यात भेटून सांगितलं, फोन करून सांगितलं, ईमेल्सवरून सांगितलं आणि त्यांना अशा तऱ्हेने जो फायदा होऊ लागला
त्यावरून मग ह्या पुस्तकाची हळूहळू संकल्पना मनामध्ये रुजत गेली आणि हळूहळू करत हे पुस्तक डॉक्टर रवी बापटांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालं, जे आज आपल्यापर्यंत पोचतं आहे. या पुस्तकामध्ये नेमकं मी काय देण्याचा प्रयत्न केला आहे, तर शक्यतोवर जेव्हा आपण औषध तयार करतो तेव्हा कुठलीही किचकट पद्धत नसावी. अमुक मुळं आणा, अमुक पानं आणा, या फुलांचा रस काढा, कुणीही करणार नाही. आपल्या घरात सहजपणे आपल्याला अवेलेबल असतील अशा वस्तूंमधून 2 ते 3 मिनटात आपल्याला तयार करता येईल अशी औषधी रेसिपी यामध्ये देण्याचा मी थोडासा प्रयत्न केलेला आहे. त्याचप्रमाणे बरेचदा मला लोकांनी विचारलं की अमुक एक द्रव्य म्हणजे काय असतं, म्हणजे उदाहरणार्थ सुंठ म्हणजे काय असते. तर बऱ्याच जणांना माहीत नसतं की आलं वाळवल्यानंतर जे तयार होतं त्याला आपण सुंठ म्हणतो. तर हा विचार करून त्यामध्ये मी सुरुवातीला एक टॉपिक दिलेला आहे की त्या द्रव्याचं स्वरूप काय आहे, म्हणजे ते द्रव्य म्हणजे एक्झॅक्ट काय आहे, ते फळ आहे, मूळ आहे की आणखीन काय आहे, त्याची पावडर मिळते, बाजारात मिळते, तयार करता येते, अशा तऱ्हेचा एक पहिला छोटासा पॅरेग्राफ मुद्दा मी हा मुद्दा लक्षात घेऊन त्यामध्ये विशद करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि पुस्तकामध्ये शक्यतोवर वाचकांना फ्रेंडली होईल, सहजपणे समजू शकेल अशा तऱ्हेचे मुद्दे कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला वाटतं वाचकच त्या बाबतीत जास्ती चांगल्या रीतीने सांगू शकतील पुस्तक वाचल्यानंतर. तेव्हा मला वाटतं थोडंसं माझं भाषण लांबत चाललेलं आहे, आता मी आवर्त घेते. आजच्या कार्यक्रमाला डॉक्टर रजनीताई ज्या आमच्या क्षेत्रातल्या विशेषज्ञ आहेत, त्यांनीसुद्धा मला इथे येऊन आशीर्वाद दिले, त्याबद्दल त्यांचीही मी ऋणी आहे. आणि माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. डॉक्टर संजीवनी राजवाडे यांना नेमकं काय म्हणायचं आहे ते खरं तर पुस्तकातनं त्यांनी इतक्या नेमकेपणाने मांडलं आहे. म्हणजे जवळजवळ 30 ते 40% आजार त्या म्हणतात तसं हे बरे करणं हे स्त्रीच्या हातात असतं घरातल्या. मग आपल्याच घरातल्या या सगळ्या वस्तूंचा वापर करून या गोष्टी होऊ शकतात. आणि लिखाणाच्या बाबतीत त्या म्हणाल्या तर त्याचा जो वारसा आहे तो वारसा लिखाणाचा तर त्यांच्याकडे आहेच, पण त्यांचं यश जर आपण आणखीन पाहिलं तर आपल्या या पुस्तकाच्या मागे जे लिहिलेलं आहे ते नक्की आवर्जून मला पुन्हा एकदा सांगावंसं वाटतं की शालांत परीक्षेत मराठी विषयात 2य क्रमांक त्यांनी मिळवलेला आहे आणि BAMSला नागपूर विद्यापीठातून 1म क्रमांक त्यांना मिळालेला आहे. आंतरशालेय स्पर्धा आणि राष्ट्रीय पातळीवर त्यांनी या सगळ्या गोष्टींचा विचार केलेला आहे. त्यामुळे आपल्यातली कला जोपासण्याचं काम त्यांनी केलंच आहे, पण त्यांच्या ज्ञानाला या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचून एका अर्थाने आपल्या आरोग्याला संजीवनी देण्याचं काम त्यांनी केलं आहे. त्यांच्या नावातच ते आहे, त्यामुळे त्यांचं नाव खऱ्या अर्थाने त्यांनी सार्थ केलं आहे असं म्हणायला हरकत नाही. आज या पुस्तकाचं प्रकाशन यानंतर इथे होतं आहे. मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी पुस्तकाचं प्रकाशन करावं. डॉक्टर VN श्रीखंडे यांना विनंती की त्यांनी या पुस्तकाचं प्रकाशन करावं. या पुस्तकाच्या प्रत्येक पानातून माहिती आहे. त्याचबरोबर आयुर्वेदानुसार खरं तर बघा की ऋतुचर्या दिनचर्या बदलली की त्यानुसार आपल्या आहार विहारात काय बदल करायला हवा हे पूर्वीच्या काळी सगळ्या आपल्या शास्त्रामधनं मांडलेलं आहे. पण तेच सोपं करून सोप्या पद्धतीने आजच्या भाषेत संजीवनीताईंनी या पुस्तकात मांडलं आहे.
या पुस्तकाविषयीच आज आपल्याला आणखीन काही सांगणार आहेत आणि या पुस्तकाविषयी आपल्याशी हितकूच साधणार आहेत वैजयंती आपटे, ज्या गेली अनेक वर्ष या माध्यमातनं काम करतायत. आणि या सगळ्या प्रसार माध्यमातून काम करत असताना मला असं वाटतं की त्यांच्यासाठी अनेक गोष्टी समोर येत असतात सातत्याने. काळ बदलतोय, बदलत्या गोष्टी पुढे येत आहेत. या सगळ्या बदलत्या परिस्थितीमध्ये आपल्या आरोग्याकडे बघताना लज्जतदार आरोग्य तुम्हाला कसं वाटतं ते वैजयंतीताईंना मी विचारेन. नमस्कार. व्यासपीठावरील मान्यवर आणि उपस्थित तुम्ही सर्व, खरं तर मी पुस्तकाविषयी बोलणार नाही आहे. ॲक्च्युली मी संजीवनी ताईंबद्दलच बोलणार आहे. कारण डॉक्टर संजीवनी राजवाडे ह्यांचा माझा खरा आधीपासूनचा काही परिचय नव्हता. लज्जतदार एक रेसिपी शो मी मराठी ह्या चॅनलवर करत असते आणि आपण अनेक वेळा तो बघितलाही असेल, कारण गेली 2-3 वर्ष तो कार्यक्रम चालू आहे. खरं तर मुळात मी पत्रकार, त्यामुळे रेसिपी शोशी तसा माझा संबंध नाही. पण एकदा चॅनलमध्ये काही वृत्तविषयक कार्यक्रमासाठीच गेले असताना मला त्या चॅनलच्या ज्या प्रमुख होत्या त्यांनी विचारलं की आमच्या मी मराठीवर एक आम्हाला कुकरीचा शो करायचा आहे, तर तुम्ही तो प्रोड्यूस कराल का? तर साधारण कुठल्याही कामाला कधीही नाही म्हणायचं नाही असं माझं तत्त्व आहे. आणि जे काम करायला घ्यायचं ते जास्तीत जास्त चांगलं कसं करता येईल हा एक भाग मी नेहमी पाळत असते. त्यामुळे कुकरी शो करायचा म्हटलं तर मी ठीक आहे, कबूल केलं, मी करेन म्हणून. पण तो सुरू करताना मी इतर चॅनलवर, कारण आपण बघत असाल सगळ्याच चॅनलवर आजकाल कुकरी शो चालू असतात, मग मराठी असो हिंदी चॅनल. आणि हा कार्यक्रम कुकरीचा एवढा लोकप्रिय आहे की सगळ्या बायका, घरातले पुरुष, म्हातारे वितारे सगळे, लहान मुलांपासून सगळेजण हे कुकरी शो आवर्जून बघत असतात. तर त्यामुळे आपण जेव्हा कुकरी शो करू तर तो सगळ्यांपेक्षा वेगळा कसा असेल किंवा काहीतरी नवीन आपण त्यातनं द्यायचा प्रयत्न कसा करू हा मी आधी अभ्यास केला. आणि ते करत असताना जो मी कुकरी शो प्लॅन केला त्याच्यामध्ये रोज आपलं काहीतरी करून नवीन नवीन पदार्थ दाखवायचे. मग ते देशी, परदेशी, पंजाबी, राजस्थानी असं न करता त्याला एक व्यवस्थित प्लॅन दिला की दर सोमवारी बाबा एक 5 स्टार हॉटेलचा शेफ आणून त्याच्या रेसिपी, ज्या पंचतारांकित रेसिपी. दर मंगळवारी आम्ही आमच्या लज्जतदार ह्या कार्यक्रमात डाएटच्या रेसिपी दाखवत होतो की आजकाल सगळ्यांना वजन कमी करायचं असतं किंवा वजन वाढल्यामुळे वेगवेगळ्या रोगांना आपण आमंत्रण देत असतो. तर त्या वेगवेगळ्या रोगात म्हणजे डायबिटीस असेल, तुम्हाला हृदयविकार असेल, तर अशा वेळेला पथ्य असतात खूप. आणि ते पथ्याचं जेवणसुद्धा रुचकर कसं करता येईल, जास्तीत जास्त चांगलं कसं करता येईल हा प्रयत्न आम्ही आमच्या कार्यक्रमातनं केला. आणि त्यासाठी आम्ही खास डायटिशियनला हे पदार्थ दाखवण्यासाठी बोलवत होतो. बुधवारी आम्ही एक गृहिणींचा वार ठेवला होता की ज्या गृहिणी खूप सुगरण असतात आणि त्यांना नाविन्यपूर्ण पदार्थ करायची आवड असते, तर त्या दाखवायच्या. गुरुवारी आम्ही प्रादेशिक पदार्थ दाखवायचो. दर शुक्रवारी आम्ही एका सेलिब्रिटीला आणायचो, कारण सेलिब्रिटींना पण अनेक आवड असते. बऱ्याच जणांना करता येत नाही, पण काही काही सेलिब्रिटीज खूप हुशार असतात आणि त्यांना स्वयंपाकाची आवड असते. उदाहरणार्थ स्मिता तळवलकर किंवा सविता मालपेकर यासारख्या ज्या नट्या आहेत त्या खूप छान स्वयंपाक करतात. आणि सुकन्या कुलकर्णी, तर त्या येऊन आमच्या कार्यक्रमात पदार्थ करून दाखवतात. तर हे सगळं दाखवत असताना एक माझ्या मनात विचार आला की हे सगळे पदार्थ तर आपण दाखवतोय, पण एक आरोग्यपूर्ण विचार आपण काहीतरी ह्या कार्यक्रमाद्वारे दिला पाहिजे. की नुसतेच आपण पदार्थ दाखवायचे आणि कार्यक्रम संपला असं नाही, तर ह्या कार्यक्रमाद्वारे लोकांना काहीतरी नवीन माहिती मिळाली पाहिजे, त्यांच्या ज्ञानात भर पडली पाहिजे. आणि ह्या उद्देशाने रोज कार्यक्रमाच्या अखेरीस एक 2-3 मिनटं आम्ही आरोग्य विचार नावाचा कार्यक्रम ह्याच्यामध्ये सुरू केला. आणि आरोग्य विचार म्हणजे काय की आपल्याला रोजच्या जीवनात म्हणजे जेवताना, खाताना असे अनेक प्रश्न पडलेले असतात. अगदी साधं उदाहरण द्या की जेवताना पाणी प्यायचं की नाही, हा सामान्य प्रश्न खूप लोकांना पडतो. कोणी म्हणतं जेवायच्या आधी पाणी प्यायचं, कोणी म्हणतं जेवण पूर्ण सगळं झाल्यावरच पाणी प्यायचं, कोणी म्हणतं नाही जेवताना मध्ये मध्ये पाणी प्यायलं तरी काही हरकत नसते. तर नक्की आपण काय करायचं?
चहा, खूप लोकांना चहा आवडतो. मग चहा प्यायचा झाला तर किती वेळा प्यायचा? बिन साखरेचा प्यायचा, बिन दुधाचा प्यायचा का कसा प्यायचा? हे असं. किंवा आता साध्या गोष्टी की वांगं खाल्लं की खूप लोकांना तोंड येतं, गरम पडतं. पपई खाल्ली की गरम पडते. तर हे सगळं का होतं? ऋतुमानानुसार आपला आहार का नसतो? किंवा आता आयुर्वेदात सांगितलंय, तर मी काही डॉक्टर नाही, पण एक वाचून किंवा आता या सगळ्या डॉक्टरांच्या संगतीत राहून काही काही माहिती मिळते की फळं आणि दूध एकत्र खाऊ नये. पण आपण अनेक वेळा घरी बघतो किंवा हॉटेलमध्ये गेल्यावर डेझर्ट म्हणून फ्रूट सॅलड खातो की जे दुधात फळं घालून केलेलं असतं. मग ते कसं काय? मग त्यामुळे नंतर काही प्रॉब्लेम होतात का? किंवा बासुंदी आपण करतो कधी सणावारी, बासुंदीवर पाणी पिऊ नये म्हणतात. तर ते का पिऊ नये? हे याचं आपल्याला मागचं काय कारण आहे, शास्त्रोक्त कारण काय आहे, हे माहिती पाहिजे. त्यासाठी हा आरोग्य विचार नावाचा कार्यक्रम मी ह्याच्यात सुरू केला. आणि त्यामध्ये आधी दुसरे डॉक्टर्स होते की ते येऊन प्रत्येक कार्यक्रमाच्या अखेरीला एक 3-4 मिनटं एक काहीतरी असं आरोग्यविषयक सल्ला म्हणा, एक विचार म्हणा, एक असं सांगायचे. तर हे सगळं चालू असताना ॲक्च्युली वैद्य जळूकर हे आमच्या कार्यक्रमात दाखवत होते, हा आरोग्य विचार रोज सांगत होते. आणि तर त्यांचं खरं चांगलं चालू होतं आमचं, पण ते खूप बिझी होते आणि नंतर ते R&Dमध्ये गेले, त्यांना वेळ मिळेनासा झाला. आणि आमचा कार्यक्रम तर रोज होता, रोजचा टेलिकास्ट म्हणजे खूप घाई गडबड व्हायची. वेळ म्हणजे डॉक्टरांनाही वेळ द्यावा लागायचा ना कार्यक्रमाच्या शूटिंगसाठी. तर त्यामुळे त्या डॉक्टरांनीच मला